स्टेजच्या डाव्या वरती येण्याची व्यवस्था केलेली आहे. हे बघा, असं जर आपण केलं हे योग्य नाहीये. आपल्याला विनंती केली आणि अगोदरच आजचा कार्यक्रम आपला पूर्ण यशस्वी करायचा आहे. मुद्दाम काही गोंधळाचा प्रकार होऊ शकतो असं करायचं नाही. आपण प्लीज, गर्दी होत असते, आपण सहकार्य करायचंय. समोरच्या बाजूला जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत शांत. आपण संतोष देशमुखला न्याय द्यायला आलोय. हा राजकीय मुद्दा नाही, सामाजिक मुद्दा आहे, देशाचा मुद्दा आहे. अजून काही बीड मध्ये माज आलेला आहे, काही जण पाच उतरायला अनेक वर्षापासून याचा माज होता. माज उतरवण्यासाठी चालू आहे. आणि फकरा हा प्रांत बाबासाहेबांचा छावा तुम्ही ऐका, शांत व्हा. मी या ठिकाणी यासाठी आलोय की यानंतर महाराष्ट्रामध्ये बौद्ध आणि मराठा एकत्र येऊन न्याय देण्यासाठी आलोय. तुम्हाला ही घटना माहित आहे का? ही घटना तुम्हाला माहित आहे का? आम्हाला सांगितलं जातं दोन समाजातला ते कुणी म्हणतं बंजाराचं भांडण आहे, कुणी म्हणतं मराठ्याचं भांडण आहे. हे भांडण आमचा संतोष देशमुख ज्याला वाचवायला गेला होता तो माझा भाऊ बौद्ध समाजाचा अशोक तो बौद्ध समाजाच्या तरुणाला गेला आणि त्याला वाचवायला गेला म्हणून जीव दिला. मी आज या ठिकाणी संतोष देशमुखला माझ्या भावाला वाचवण्यासाठी जीव गमावला. तुझ्या पाठीशी महाराष्ट्रातला भीमाचा छावा आणि लेकर उभा बाकी काय वाल्मिक कराड काय धावती ब्रम गेला काय ज्याला गल्लीमधनं चिरकुट गुन्हेगार भावना त्याचं नाव काय घेते त्याची एवढी लायकी का? तुम्हाला सापडत नसेल देवेंद्र फडणवीस, एकदा सांगा मला सापडत नाही, मी सापडून आणतो. स्वयंच्या भांडणा बसले, संदीपराव बसले, अरे एकदा सांगा मी धावून आणतो. धावती ब्रह्मणीच्या बाई वाल्मिक कराड वाल्मिक कराड अरे उचला याचं बिराड आता थांब रे बाबा, मला 2च मिनिटं दिले तर मग माझ्या हातात माईक आल्यावर मी काय सोडित नसतो. मला धोका वाटतो. या ठिकाणी परभणीची घटना बघा. संविधान वाचवायला गेलेला सोमनाथ सूर्यवंशी देवेंद्र फडणवीस गप्पा. देवेंद्र फडणवीस मला भेटायला आले का? नातेवाईकाला भेटतात, तो मराठ्याला भेटतात. काय झालं आमच्या संतोष देशमुखच्या लेकराला येऊन भेटायला? देवेंद्र फडणवीस तुम्हाला लाज वाटते का? तुम्हाला लाज वाटते का? बहुजनाची आपत तुम्ही विचार बोलले. प्रोटोकॉल हरवायचो का इगो हरवायचो? आणि म्हणून हे माझा बाबासाहेबांचा फोटो घेऊन हा फोटो दाखवा. संतोष देशमुख येता नाही, संतोष देशमुख येता नाही. समाजाची चळवळ त्याच्या पाठीशी आहे आणि त्याला न्याय दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी शांत वाटणार नाही. आणि म्हणून आमची मागणी आहे, संतोष देशमुखच्या मालेकरांना अटक झाली पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे. आमच्या अंजलीताई दमाने यांनी सांगितलं, अंजलीताई दमाने यांनी सांगितलं 3 जणांची हत्या झाली म्हणे. आता त्याचा तपास झाला पाहिजे. मला तर वाटतं त्या वाल्मिक कराडकर त्या धनंजय मुंडेचं यांचं गबाडलंय मोठे. त्याला यायनीच बाबा येऊ घातला तर आपलं काही खरं नाही.
शब्द काढला नाही त्याच्या घरी जाऊन कोणी भेटलं नाही. आणि म्हणून जोपर्यंत संतोष देशमुखच्या मारेकरांना फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही आता थांबणार नाही. या ठिकाणी एवढंच बोलतो आणि जाहीर पाठिंबा देऊन थांबतो. जय भीम, जय शिवराय.